अमेरिकेतून मला हकलून दिलं असतं तर माझ्या हातात हातकडे असल्या असता बाबासाहेबांचं पुस्तक नाही. काँग्रेस जनता पार्टी जेव्हा सोशल मीडियावर सुरू झाली तेव्हा देशभरात अनेकांनी कोण प्रदेश अध्यक्ष कोण शहराध्यक्ष अशा घोषणा केल्या. खरंच अशी काही नेमणूक केली का? नाही, अशी काही नेमणूक नाही झाली, पण ही लोकांची एक्साइटमेंट आहे, त्यांचं ते एनर्जी आहे, पॅशन आहे, ते स्वतःहून काही ना काही करू बघायला बघतायत. सो आय रिअली रिस्पेक्ट दॅट पॅशन. पण आम्ही लवकरच आमच्या फॉर्मल बॉडीज पण अनाऊन्स करू. तुम्ही आता विद्यार्थ्यांचे प्रश्न लढताय, या प्रश्नात तुम्हाला यश मिळाल्यानंतर ना पुढचे काही मुद्दे असणार आहेत का? सर, आधी हा प्रश्न सुटला तर आपण पुस्तक धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणं की नीट पेपर फुटीची जी यंत्रणा सगळी कोलॅप्स झालेली आहे त्याच्यामध्ये कायमस्वरूपी बदल घडवून आणलं. सरकारनं परत परीक्षा घेतली आणि परीक्षा घेताना सांगितलं की आम्ही सीसीटीव्ही बसवू, सगळ्या केंद्रांवरती हवाई गस्त जी आहे ती करू. नक्की बदल कशामध्ये होईल असं मला वाटतं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन हा प्रश्न सुटणार आहे? मला असं म्हणायचं, बघा, आपण म्हणजे सगळे असं विचार करतोय की एका राजीनाम्याने सिस्टम बदलणार नाही. ठीक आहे, मलाही मान्य आहे. पण मला असं वाटतं, जर राजीनामा तुम्ही घेत नाहीये याचा अर्थ तुम्ही तुमची चूक मानत नाहीये. जोपर्यंत तुम्ही चूक मानणार नाही तोपर्यंत गोष्टी तुम्ही ठीक कसं करणार? काही खराब झाले ते आपल्याला आधी ऍडमिट तर करावं लागेल ना, एक्सेप्ट तर करावं लागेल काही खराब होत आहे. जर आपण एक्सेप्टच करायला तयार नाही की सिस्टम खराब आहे, जर आपण रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायला तयार नाही की सिस्टम खराब आहे, तर सिस्टम मग ठीक कसं करणार? राजीनामा इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स दॅट.